माहेरी गेले होते. इंटरेस्टिंग विषय असा की मी स्वतःच घरातून निघायला घाबरत होते. आता मला माहिती होतं की चौकशा करणारे, बोलणारे खूप असतील. तुमच्याशी शेअर करण्याचं कारण असं की मलाही सुद्धा ते मनात राहून राहून कुचकुचतंय, म्हणजे एक फिलिंग. कारण मला ऑलरेडी माहिती होतं की काय होणार आहे. कारण तेवढे आपण हुशार आहोत. मी गेले होते शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस काढले. शेवटी शनिवारचा दिवस आला. आमच्या आईकडे पाणी येतं नळाला. घरात काय पाणी नाही आहे, त्यामुळे बाहेर जावं लागतं पाणी भरायला. तर आई गेली पाणी भरायला बाहेर, सगळे हांडे वगैरे घेऊन. आता म्हटलं एकटेही कुठे भरणार, म्हणून बाबाही गेले. भावाचा काय पेपर होता MBAचा, म्हणून तो पेपर देत बसला. ऑनलाईन होता त्याचा. तर नंतर वैतागून शेवटी मीही बाहेर गेले. म्हटलं जाऊ दे, जाऊया आपण. मी गेले तर भरमसाठ लोकांचे प्रश्न, ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत. कारण कसं लहानपणापासून लग्न होईपर्यंत आपण एवढे दिवस तिथे काढलेले, म्हणजे अख्खे 23 वर्ष तिथे काढलेले. तर प्रत्येकाचा विषय, आमच्यापेक्षा तू म्हातारे दिसायला लागले. ओके, म्हटलं मला माहिती होता हा क्वेश्चन. आमच्यापेक्षाही म्हातारे दिसायला लागले. किती खराब झालीस, चेहरा खूप तुझा डाऊन झाला बरं, तुझा कलर खूप डाऊन झाला बरं. का तुला का नवरा का खायला देत नाही का, तुझे खूप हाल करतात का, सासू बरी आहे ना, खूप खाष्ट आहे का, हे नवरा तुझा खूप खाष्ट आहे का, दारू बिरू पितो का, मारतो का तुला. असे खूप सारे प्रश्न आणि भेडसावून काढलं मला. आता त्यांनी कोणीही असं नाही विचारलं की खरं तुझा काय प्रॉब्लेम काय आहे नक्की, म्हणजे असं तर तुला एक आम्ही निराकरण सांगतोय, काही सोल्युशन देतो, असं कुणीही विचारलं नाही. फक्त जखमेवर मीठ चोळण्याचं काम प्रत्येकाने केलं. आणि एक वेगळ्या नजरेनेच माझ्याकडे बघत होते. आता मला माहित नाही की माझी तब्येत सुदृढ अशी चांगली कधी होईल. जेव्हा होईल तेव्हा बघू आपण, काय हरकत नाही. पण मी स्वतःसुद्धा ट्राय केलं. ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा आपण स्वतःची तब्येत सुधारावी. पण काय झालं की हे टेन्शनमुळे जेवण कमी जाते. त्यामुळे म्हटलं एखादी पावडर वगैरे असते, त्याने आपली तब्येत झाली तर बरं होईल. पण लास्ट वेळेला माझी मुलगी जेव्हा KEMला ॲडमिट होती, तेव्हाच मी किस्सा ऐकला की एक मुलगी तिथे ॲडमिट होती. तिने असं स्वतःचं वजन कमी करण्यासाठी एक पावडर अशी दुधामध्ये मिसळून प्यायची. तिचा प्रॉब्लेम असा झाला की तिला पोटाच्या पिशवीवर परिणाम झाला, गाठी आल्या, या तिच्या शरीरामध्ये खूप सारे बदल झाले. नंतर मग ती ट्रीटमेंट घेऊ लागली, पण काही फरक पडला नाही. शेवटी तिला KEMला यावं लागलं आणि तिच्या अन्ननलिका जी आहे ती छोटी झाली. त्यामध्ये प्रॉब्लेम झाले, मग त्यात स्ट्रेन टाकावे लागले. असे खूप 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 काही प्रकार झाले तिच्यासोबत. आणि आता तिच्या पिशवीला गाठी यायला लागल्यात. सो असा प्रकार असतो. त्यामुळे माझं एक म्हणणं असतं की कधीही जे आपलं शरीर आहे ना, ते खाण्यापिण्याने वाढलं कमी झालं ठीक आहे, ही इट्स ओके. पण एखादं प्रोटीन घेऊन, पावडर घेऊन, अशा गोष्टी घेऊन तुम्ही शरीर वाढवणं कमी करणं हे खूप चुकीचं आहे. ठीक आहे, वर्कआउट करता वगैरे, पण नशीब की मी त्या गोष्टी करत नाहीये. आणि भरपूर जणांनी मला सजेशन दिले की तू इकडे जा तिकडे जा. मला काही नको, माझी तब्येत होईल तेव्हा होईल. आता हे जी हाडं दिसत आहेत, ही हाडं अगोदर दिसत नव्हती, सो आता दिसत आहेत. सो इट्स ओके, हेही शरीर बघायला मिळालंय, काही हरकत नाहीये. खूप प्रॉब्लेम्स आहेत, एकामागे एक प्रॉब्लेम्स येत आहेत. बहुतेक स्वामींचं आमच्यावर लक्ष नसावं. कारण स्वामी तरी कुठे कुठे बघतील, त्यांना अख्खा जग बघायचं आहे. बहुतेक त्यांनी आम्हाला बाजूला काढलेलं आहे, काय सांगता येत नाही. बहुतेक आम्ही बाजूलाच ठेवलं. चित्रगुप्ताने तेवढे आमचे हाल केलेले. चित्रगुप्ताने वरून आमचं नशीब जे एका पानावर लिहिलेलं आहे ना, त्या पानाने फार वाट लागलेली आहे. आणि बहुतेक स्वामींचं त्या पानावर काही लक्ष गेलेलं नाही आहे. आणि कसं असतं, प्रत्येकजण म्हणतं की तू हे कर ते कर, 2 दिवसात नशीब पालटेल, 4 दिवसात नशीब पालटेल. ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. मला तर वाटत नाही की ह्या गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत. जेव्हा मला वाटते की लिखित असेल, जेव्हा चांगलं व्हायचं असेल तेव्हा होईल. फक्त जगणं आता महत्त्वाचं आहे. काही काही जण तर आता तुम्हाला सांगू की हे सुद्धा म्हणतात की तुम्ही एवढे प्रॉब्लेम्स फेस केलेत. एखाद्याने एखादा वाईट मार्गाला लागला असता, म्हणजे माझ्या मिस्टरांना म्हणतात की वाईट मार्गालाही लागला असता, कारण सर्जरी मणक्याची झाली, परत तुझ्या पायाचा ॲक्सिडेंट झाला, घरात खाण्याचे वांदे आहेत, वरनं मुलांचे शिक्षण करायचे आहे, त्यात छोटी मुलगी आता परत आजारी आहे. अशामध्ये तुझं मेंटली तू स्ट्रॉंग कसा काय राहतोस. तर मेंटली स्ट्रॉंग राहणं म्हणजे मुलांकडे बघून मेंटली स्ट्रॉंग राहावं लागतं. त्यामुळे आपण वाईट मार्गाला जर लागलो तर घर कोण बघणार. त्यामुळे मला तर वाटतं की माझे मिस्टर खूप मेंटली स्ट्रॉंग आहेत, पण मी नाही आहे. मी नसल्यामुळेच माझी तब्येत एवढी खराब झालेली आहे, कारण मी सतत 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 विचार करत राहते. आणि हाच विचार करते की
का म्हणून आपण जर एखाद्याचा वाईट करत नाही तर आपल्यासोबत ह्या गोष्टी का वाईट होत आहेत. आणि जे जे आता आमच्या अवतीभोवती जे जे आहेत त्या सगळ्यांनी एवढ्या वाईट गोष्टी केल्या तर त्यांच्यासोबत नेहमी चांगलंच होतंय हे बघून जरा दुःख होतं की नाही. तेव्हा वाटतं की देव कुठेच नाही आहे, परमेश्वर या जगात नाही आहे. कारण एवढं सगळं वाईट करून आपल्या मागे तर माझी मुलगी ॲडमिट असताना सुद्धा काही लोकांनी मौज मजा मारल्या, इकडे तिकडे फेरफटके मारले. काही फरक पडला नाही कोणाला. आम्ही दोघं तिथेच होतो बिचारे. सगळेजण खूप मजा करत होते. तेव्हा मला जाणवलं की माझी मुलगी एवढ्या शेवटच्या स्टेजला असून सुद्धा काही जण एवढे फ्री माइंडसुद्धा राहू शकतात. सो तेव्हा मला वाटतं की नाही, स्वामी काहीच नाही करू शकत. स्वामी का कुठलाच देव काहीच करू शकत नाही आहे. ऑलरेडी सगळं लिखित आहे. त्यामुळे खड्ड्यात जाऊ दे सगळं तिकडे. आणि लोकांच्या बोलण्याचा परिणाम होतो. त्यामुळे स्वतःला मी खूप लपवते. खूप लोकांमध्ये कमी जाते. मरू दे आणि वेळही कोणालाही म्हणा आता. स्वतःला म्हणून तर मी गुंतवून घेतलेलं आहे. मुलं, मुलांचा अभ्यास, शाळा, घरातली कामं आणि तुमच्यासोबत वार्तालाप करणं, यूट्यूब, हे स्वतःला खूप बिझी करून घेतलेलं आहे मी, की जेणेकरून वाईट विचार डोक्यात येऊ नयेत. सो हा सगळा वसईला गेल्यावर आहे ना 3 दिवस म्हणजे खूप हेक्टिक गेले. घरात मला खूप छान वाटलं, फीलिंग बेटर वाटलं. काहीतरी आपल्या लोकांसोबत वेळ घालवला. ते मला नेहमी विचारतात. प्रत्येक वेळेला सोबत उभे असतात, पण बाकीचं कोणी उभे नसतं. त्यामुळे थोडासा राग आणि चिडचिड असते. बाकी नवरा तर बिचारा सगळं समजतं, पण कसं आहे, ते रोज आता मंदिरात जाऊन बसलेले असतात. मला अक्षरशः देवाचा खूप 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 राग येतो. पण आता माझे मिस्टर रोज मंदिरात जाऊन बसतात. का तर थोडंसं चिंतन मनन व्हायला, कारण डोक्यात खूप घाण साचलेली आहे म्हणा चिडचिडपणाची. ती कमी करण्यासाठी का होईना ते जातात. तर ठीक आहे, त्यांना मी अडवत नाही, त्यांना जाऊ द्या, कारण त्यांनी स्टेबल राहणं खूप महत्त्वाचं आहे. होप सो, बघूया परमेश्वर कधी आपल्या पाठीशी उभा राहतो. मला वाटत नाही उभा राहील. जे कोणी सांगतात ना 2 दिवसात 5 दिवसात असं केल्याने तसं केल्याने असं होतं तसं होतं. बाबांनो, खरंच खोट्या अपेक्षा खरंच लोकांना देऊ नका. जेव्हा व्हायचं आहे तेव्हा होईल. तर भेटू पुन्हा. चला, जेवण बनवायचं आहे. 8 वाजलेल्या संध्याकाळचे. तुमच्याशी बोलायचं होतं, म्हटलं चला बोलूया. तर जेवण बनवून घेते. भेटू पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओसह. बाय बाय बाय.